विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. डॅश यांची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. वासुदेव देवनानी यांची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आणि लक्षात घ्या, हे 16वे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावर विशेष पोस्टल कव्हर जारी केला जाणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्र. लक्षात घ्या, उपाध्यक्ष जगदीप धनखर 27 डिसेंबर रोजी विशेष पोस्टल कव्हर जारी केले आहेत. दिवंगत न्यायमूर्ती कोंडा माधव रेड्डी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हे विद्यार्थी मित्रांनो करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे. नेक्स्ट, बिस्लेरीने कोणत्या भारतीयांना पहिले जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले? तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, बिस्लेरी कंपनी. त्यानंतर जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर, बरोबर, तर त्या व्यक्ती आहेत दीपिका पादुकोण. नेक्स्ट, कान्स फिल्म फेस्टिवल 2023मध्ये ज्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला ते कोण आहेत? कान्स फिल्म फेस्टिवल 2023 आणि तुम्हाला या ठिकाणी अभिनेता विद्यार्थी मित्रांनो विचारला आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. कोजी याकोशो. आता कान्स फिल्म फेस्टिवल आहे, याची जी सुरुवात झाली आहे ती झाली आहे 1946मध्ये आणि 2023चं हे विद्यार्थी मित्रांनो 76वं संस्करण म्हणजेच एडिशन आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 5. कोणती स्पेस एजन्सी आपले पहिले ध्रुवीय मिशन एक्स-रे पोलॅरोमीटर उपग्रह प्रक्षेपित करत आहे? तर या ठिकाणी स्पेस एजन्सी विचारली आहे आणि कोणतं मिशन आहे? तर ध्रुवीय मिशन या ठिकाणी विचारण्यात आलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आपल्या भारताचं जे इस्रो आहे ती ही संस्था आहे. इस्रोचा फुल फॉर्म पहिल्यांदा माहीत पाहिजे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता ही जॅक्सा जी आहे ना ती विद्यार्थी मित्रांनो जपानी स्पेस एजन्सी आहे आणि नासा जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन स्पेस एजन्सी आहे. आता इस्रोविषयी अधिकची माहिती बघून घेऊयात. इस्रोची जी स्थापना झाली आहे ती आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर आहे बेंगलुरू या ठिकाणी. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 6. 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला? तर या ठिकाणी फिफा क्लब विश्वचषक 2023 लक्षात ठेवा. तर फुटबॉल क्लब आहे ऑप्शन क्रमांक डी. मँचेस्टर सिटी. लक्षात घ्या, पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा जिंकणारा पहिला इंग्लिश संघ हा ठरला आहे. 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता. फ्लुमिनेन्स क्लबचा पराभव त्यांनी केला आहे. म्हणजे थोडक्यात काय, उपविजेता संघ जर विचारला तर फ्लुमिनेन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, नाबार्ड आणि कोणत्या संस्थेने हवामानविषयक कृती सुलभ करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे? तर या ठिकाणी संस्था विचारली आहे दुसरी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. एशियन डेव्हलपमेंट बँक. याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे भारतातील कृती, नैसर्गिक संसाधने आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील हवामान कृती सुलभ करणे. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नाबार्डचा नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ही राष्ट्रीय बँक आहे. स्थापना झाली आहे 12 जुलै 1982ला मुंबई या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते आहे के.व्ही. शाजी. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 8. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर लक्षात घ्या, नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप या ठिकाणी विचारण्यात आली आहे आणि महिला एकेरीचं विजेतेपद विचारलं आहे. तर राईट आन्सर आहे अनमोल खरब. तन्वी शर्माचा पराभव करून राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद पटकावले आहे. चिराग थारून एमचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत. तर या ठिकाणी चिराग जो आहे तो पुरुषमध्ये चिरागने जिंकलाय थारून एमचा पराभव करून आणि गुवाहाटी या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर या अनुषंगाने लक्षात घ्या, आपणाला स्पेशल GK 4200+ प्रश्न पाहिजे असेल म्हणजेच सामान्य ज्ञानचे 4200+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. याची जी प्राईस आहे ती आहे फक्त 99 रुपये. यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न भेटणार आहेत. परचेस करण्याकरिता आपण 9356552060 यावर मेसेज करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आपल्याकडे आहे. जून 2022 ते डिसेंबर 2023पर्यंतचे 3000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. प्राईज आहे 99. क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन आहेत. सेम व्हॉट्सॲप क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. तर यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, हनुवंतीय जलमहोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?
राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू की ओडिसा? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या. थँक्यू.